त्याच्यासाठी आम्ही हे नाही ना ते हायर अथॉरिटी बरोबर आहे ना, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. पण तुम्ही मला सांगा, आज मॅंग्रोव्ह सेल्स एस्टॅब्लिश होऊन किती वर्ष झाले? म्हणजे फॉरेस्ट मधून ते सेपरेट होऊन, कारण एकत्र होते नंतर सेपरेट झाले, किती वर्ष झालं? 13-14 वर्ष झालं. तर 13-14 वर्षात हे सगळं हायर अथॉरिटी पर्यंत जाऊन कसं झालं असता? जेव्हा आपल्याला हा जो प्रोग्राम लाईव्हलीहूडचा जो स्कीम्स किंवा जे काही स्कीम्स लावून दिलं गेलं हे खूप चांगले आहे, पण आपण जेव्हा लोकल लेवलमध्ये जेव्हा काम करतो, लोकल लेवलमध्ये काम करताना आपल्याला हे लक्षात येतं. त्या लक्षाप्रमाणे आता आरोचं काम आहे, सपोज आरो किंवा फॉरेस्ट गार्ड त्याचं काम आहे की सर त्या भागात गेलो होतो असं असं आहे, आणि गव्हर्नमेंटला माहीतच आहे, हे काही नवीन नाही आहे. जे मी कन्व्हर्जन स्कीम म्हणते हे काही नवीन नाही आहे की मी काहीतरी स्पेशल बोलते नाही. तर ते आपण जेव्हा तसं जातो आपल्याला लक्षात येते की हे लेबर्स वगैरे आपल्याकडे येत नाही, कारण त्याच्यात जो अमाऊंट फिक्स केला गेला ते खूप कमी आहे. ठीक आहे ना. पण इथे लाईव्हलीहूड जर झालं तर त्यांना लाईव्हलीहूड प्लस हा पैसा म्हणजे खूप जास्त झाला ना. तर ते काही पिरियडसाठी कदाचित ते नाही येणार, पण नंतर ते जसं लाईव्हलीहूड वाढत गेलं, जसं आता म्हटलं फिशरीज डिपार्टमेंटचं पण जर जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट घेतलं असता, त्यांच्या पण एक्सपर्टीज घेतलं असतं, त्या लाईव्हलीहूडला आपण जर जास्त वाढवलं तर 100% सगळे येणार ना. मायग्रेशन थांबणार, लोक बाहेर जायला मागणार नाही. आणि कन्व्हर्जन्सचं कसं आहे की ऑलरेडी गावाला भरपूर स्कीम्स वगैरे आहेत, त्या स्कीम्स आणि ह्या स्कीम्सला जर मर्ज करून केलं, कारण त्या भागात जर असं मॅंग्रोव्हचा एवढा मोठा एक ॲसेट सारखा आहे, त्यातनं लाईव्हलीहूड, प्रोटीन, त्या गरीब लोकांचा हेल्थसाठी पण न्यूट्रिशन हे सगळं इन्व्हॉल्ड आहे याच्यात. तर त्यामुळे ह्यांना जो पोझिशन दिलं गेलं लाईव्हलीहूड स्पेशलिस्ट त्यासाठी दिलं गेलं. आणि यांच्या थ्रूच म्हणजे तुमचा आणि यांच्या थ्रू काय होणार RFO पर्यंत. RFO मग ही विल टेक इट टू द CCF एंड ऑल. म्हणजे तिथे मग चर्चा होऊन ते परत टॉप डाऊन हे होईल ना. तर आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आहे, कारण आपल्याकडनं जो फीडबॅक जातो ना त्याच्याप्रमाणे मग वरून ते करू. मॅडम जेव्हा कांदावरून पक्ष स्थापन झालं तेव्हापासून आजपर्यंत ज्या वेळेला स्थापन झालं त्यावेळेला स्टाफ नव्हता, काय नव्हतं, जागेची माहिती आहे काय, जागेची माहिती नव्हती. कांदावरून आहे पण त्याच्या अजून पण बाउंड्री काही काही ठिकाणच्या हे नाही. ते ठीक आहे, हे बघा आपण जे नाहीये ते सोडून द्या, जिथे बाउंड्री फिक्स आहे त्याच्याबद्दलच बोलूया. ते सांगितलं हे विषय अगोदर ते दिवाणी साहेब आत्ताच्या अमराव साहेबला यांनी इनिशिएट टाकून आजपर्यंत हे हिटवर आणलेलं आहे मॅंग्रोव्ह सेल. असं आपण हे बघा आता आपण असं बोलून नाही चालत. 13 वर्ष त्यांनी सगळं आणि आम्ही त्यांच्या आदेशाने आम्ही आतापर्यंत आहे ना सगळी कामं त्यांच्या आदेशाने फाउंडेशन सांगेल, रामाराव सर असतील त्यांच्या अगोदर ते तिवारी. हे बघा आपण आता त्याच्यासाठी बसलो नाही की कोण काही सांगेल. आता कसं आहे की जर आम्ही पण बरेच ठिकाणी गेलो आमच्यासारखे, आता मी एक स्टेक होल्डर तुमच्या पुढे बसली, मी एक स्टेक होल्डर विथ माय एक्सपिरियन्स आय एम सिटिंग, आणि मी काही गोष्टी तुम्हाला सांगतेय जे तुम्ही इन्कॉर्पोरेट करा. तुम्ही काय आजपर्यंत करू शकले नाही की मार्ग त्याचा अजूनपर्यंत डिमार्केशन झालेलं नाही, ते सगळं सोडून द्या. जिथे जिथे डिमार्केशन झालंय तिथे तुम्ही सांगू शकणार का झालं? तर आता आपण काय करूया, आता आपण ती हो बरोबर आहे, पण आपण एक्सक्युजेसच्या बाबतीत ना बोलू, आपण काय प्रोग्रेसिव्ह करू शकतो त्याच्यासाठी. आणि बेसिकली म्हणूनच मी त्यांना सांगितलं की तुला बोलून द्यायला, कारण ह्यांच्या हा 36.36. आणि हे काय आहे, हे सगळं जे व्हेकल्स वगैरे लावलेले आहे मठाची जागा आहे, मठाला दिले आणि मँग्रोव्ह एरियामध्ये नाही नाही मँग्रोव्ह एरिया नाही, मँग्रोव्ह क्षेत्र म्हणजे हे वगळून पुढे जाऊ हे क्षेत्र वगळून इतर जो मँग्रोव्ह आहे तो 36.36 हेक्टरचा. पण हा जो मठ आला हा मँग्रोव्ह क्षेत्रात नाही आहे. नाही ना, मग ते मला जरा मॅपमध्ये दाखवा या कोपरीचा. नाही आहे तुम्ही म्हणाले, तर जर तुम्ही एक रफली मला ड्रॉ करून नाही दाखवू शकत, हे सगळं जे सामान पडलं ते त्यांचंच आहे, मठवाल्यांचंच ना. हां, तर मला एक असं रफली हँडमेड डायग्राम दाखवा की म्हणजे आपले कुठे आहे आणि आपण हा जो मठ आहे ते कुठे आहे. कारण मला मधोमधी दिसत आहेत ही मठ तर आपल्या मँग्रोव्हचा. राईटला जायचं की कुठे जायचं? सरळ घे तू, कुत्रा लांब आहे.
हे सगळं कचरा नियोजन पण नाही आहे मठाचं, मग ते म्हणून पूर्ण रोडवर पण तुमच्या मँग्रोवमध्ये पण त्यांच्या कचरा, मग त्यांच्यावर कारवाई करत नाही का मग? हा कोणाचा बोर्ड लागलेला आपल्याच आहे? हां, महिने लागत पिकवायला आणि मिनिट लागतात फेकायला. ही पूर्ण आता मँग्रोव्ह एरियामध्येच आपण शिरतोय. ही वस्ती पहिल्यापासून आहे, म्हणजे अजूनही डिमार्केशनच्या याच्यात आपल्याला माहीत नाही की वेदर दिस विल बी कमिंग अंडर मँग्रोव्ह. हे क्षेत्र जे क्षेत्र ताब्यात दिलंय ना, हां वगळूनच होते. अच्छा, ही नर्सरी केली होती, हे रोपं लावायला बाहेर काढली होती. हां, तर हे आता घेऊन जाणार लावायला. कुठे नर्सरी कुठे आहे? हां, चला नर्सरी बघूया. इथून जायचं की तिथून जायचं? इथे पण कारण खूप सारे झाडं दिसत आहेत, इथूनच जाऊ शकतो मग. तर हे कुठले व्हरायटी आहे? एव्हिसिनिया. हां, रायझोफोरा. सगळे एकच मला दिसत आहेत स्पीशीज. अच्छा, पण हे एवढा कचरा वगैरे कसलं आहे? एवढा कचरा हे काढायला सांगत नाही का तुम्ही लोक? पहिल्यापासून इथे आहे. नाही, पण आता सपोज ही आपली मँग्रोव्ह एरिया आहे, ह्याच्यात असं कचरा होऊ नये. याच्या पलीकडे ही पाईपलाईन आहे इथे. हां, याच्या पलीकडे हा कसलं हे, हा कसलं येतोय इथे असा? कसला नाला? जो खाडीला जाऊन भेटतो तो. हां, पण हा तर पूर्ण केमिकल वगैरे सोडलं जातो याच्यात. हे पूर्ण तुमच्या मँग्रोव्हमध्ये तर केमिकलच आहेत. हा काय पूर्ण पांढरं जे दिसत आहेत, ॲसिड टाकला गेला आहे, हे सगळं दिसत आहेत. हां, कसले कुठून सोडत आहेत हे तर फाइंड आउट करा की कोण सोडतायत, काय आहे, कसं काय हा केसं केमिकल येते. हां, कोण आहे इथे गार्ड? कोण आहे इकडच्यासाठी? हां, मग त्या मॅडम सांगत नाही का एवढा कचरा एवढा हे आहे तर तुमच्या मँग्रोव्हला किती इम्पॅक्ट होतो आहे? हां, हो, पण कसलं तरी केमिकल वगैरे सोडलं जातो आहे ना, तर तुम्ही ह्याच्यावर जर कारवाई नाही केलं, सांगितलं नाही, MPCBला सांगितलं नाही कारवाई करायला, तर हे तर तुमचे मँग्रोव्हच मरत चालले आहेत ना. हां, हे बापरे, मच्छर किती आहे. काय दिसतंय? त्याच्यावर कसं चढायचं? उतरायला मग परत प्रॉब्लेम. कुठून आहे का पाठीमागून? अच्छा, तिकडनं यावं लागेल मग. ओके, पण मला हेच सांगा ना की हा जो असा प्रकार जो आहे, हा जो घाण पूर्ण होत चालला आहे, त्याच्याबद्दल काय? हां, हे तर खूप विचित्र आहे ना. हे जे सगळं बघते हे विचित्र आहे सर्व. ती प्रॉपरली मेंटेन नाही आहे काही. बरोबर, शाबास नाही. आपण हे इथनं स्टार्ट होतं आपलं साईडचं प्लांटेशन. हे सध्या आता आपण लावलेले हे रोपं आहेत ती सगळी. पाठीमागे जे लावलेले ते आत्ताच लावलेले आहेत, या पावसात लावलं का? हां, पावसात लावलेले. अच्छा, पण आता इथे ब्रॅकिश वॉटरचा फ्लो कसा आहे? म्हणजे क्रीक कुठून आला? त्या साईडने. त्या साईडने. हां, पण चॅनलिंग केलेलं आहे. हां, पण हाय टाईडच्या वेळेला येतं का पाणी इथपर्यंत येतं? पूर्ण येतं, पूर्ण पाण्याखाली जातं हे सगळं. आणि हा जो पाईपलाईन आहे हा कसला पाईपलाईन आहे? BMCची आहे. BMCची. हे कुठे चालली आता? असं ती बंद आहे, पण ती पाईपलाईन ती पहिल्यापासून जुनी पाईपलाईन टाकली. मग ते का काढत नाही? मग जर बंद आहे तर काढून टाकायला पाहिजे ना त्यांनी पण. पण बघा, तुमच्या पिलरचा पुढे मागेच बघा ना किती घाण आहे. हां, तर तुम्ही काय याच्या लक्ष नाही देत याच्या अर्थ? त्यांना द्या. मँग्रोव्हचा बोर्ड लावलेला आहे. हो, लावलेले, पण बघा किती घाण, किती बघा सगळं. तर तुम्ही ऍक्शन त्याच्यासाठी त्यांच्यावर कारवाई करा. त्याच्यासाठीच आहे ना मॅडम, त्याच्यासाठी फेन्सिंग दिलेली आहे, अप्रुव्हल झालेली आहे. हो, ते ठीक आहे, पण तुम्ही आता त्यांच्यावर कारवाई करा असं म्हणते. पूर्ण तिकडनं तुम्हाला दिसतंय कचरा वगैरे कसं टाकून सगळं घाण केलेलं आहे. पत्र देतो त्यांना. कारण स्वामी समर्थवालेला जर दिलं असेल, त्यांनी याची काळजी घ्यायची आहे पर्यावरणाचा आधी. त्यांनी आधी शिकवायचंय लोकांना हे स्वच्छता, आणि ते स्वच्छता स्वतः मानत नाहीये. सगळीकडे घाण आहे बघा. पूर्ण तुमच्या जिथून जिथून दिसतंय सगळं कचरा टाकला जातोय बघा.
हां, तुमच्या पिलरच्या समोरूनच घातलंय. मग तुमचे गार्ड पण रिपोर्ट करत नाही का ह्या सगळ्या गोष्टी? इमिडिएटली त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, कारण इथे येणारे जाणारे फक्त स्वामी समर्थवाले. मग स्वामी समर्थवाल्यांचं काम आहे की हे सगळं काळजी घेणे. चला, म्हणजे आता तुमचे पिलर्स वगैरे सर्व व्यवस्थित एकदम हे डिमार्केशनचा पिलर्स लागलेले आहे. पण तरी मॅप का म्हणजे मॅप का नाही आहे? जर आता डिमार्केशन केलं याचा अर्थ तर आपल्याकडे मॅप असायला पाहिजे. मॅडम कसं आहे, याच्यामध्ये एक क्षेत्र वगळण्यावर आहे हां पहिल्यापासून हां. कलेक्टरकडे. पण हे पिलर्स कधी लावलं गेलंय? पिलर आत्ता लावलेले आहेत. किती महिना झाला? मे मध्ये. मे महिना. आम्ही कांदळवन क्षेत्र आपली हद्द समजून आम्ही पिलर्स लावलेले आहेत हां की कांदळवन दिसतं आमचं क्षेत्र आहे हां. असं. पण असं रोजचा बाजूलाच असं दिसतंय म्हणून आपण लावून टाकलं असं होत नाही ना. ते काहीतरी डिमार्केशन केलं असेल तेव्हाच आपण केलंय. कांदळवन क्षेत्र आहे ना, आम्ही ते गुगल अर्थवरनं मोजूनच हे केलं होतं. नाही, पण आता ही बिल्डिंग आता इथे कुठपर्यंत आहे? ही जर बिल्डिंग आली आहे तर ह्या तर पहिल्यापासूनच आहेत ना मॅडम. आपण 86चं क्षेत्र आहे त्याच्या. पण तुमचं इथे पण मला सगळं पिलर त्या बाजूला लावलेलं दिसतंय. मग हा मधलाच फक्त सोडून टाकला हे पूर्ण जिम बिमचा, म्हणजे ते तसं पाठीमागचं म्हणजे तिकडचं झालं पूर्ण. आपण किती असणार? कारण तिथे मध्ये मध्ये बिल्डिंग तिथे पण आले, इथे पण आहे. मग काहीतरी आपल्याला BMC वाल्यांनी गार्डन वगैरे बनवलं ते सगळं याच्यातच आलं आपल्या, म्हणजे BMC वाले. हा, इथे गायमुख गाव तर दाखवत आहेत आणि सर्वे नंबर 110 म्हटला ना. सर्वे नंबर 110 म्हटला आपल्या. तर ती 110 कुठे आहे? नाही केला अजून. नाही, ते ठीक आहे, तिकडे जिथे पण आहे. तर तुम्ही अजूनपर्यंत तिथे व्हिजिट केला नाही का?